वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की ऊर्जा ही माहेरी जायला नटलेली असते. आजी म्हणत असते, ऊर्जा वा खरंच किती सुंदर दिसते आहेस ग तू, अगदी गोड दिसतेस. त्याबरोबर ऊर्जाच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तसं लगेचच शौर्य हा म्हणू लागतो, आजी अगं आज तर गोड दिसणारच ना. नाही म्हणजे आज आईला भेटायला मिळणार आहे, आईकडे जायचं आहे म्हटल्यावर इतक्यात त्या ठिकाणी विजयासुद्धा येते. आता मग आजी ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा आईच्या घरी काही खाऊ नकोस हां. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, आईच्या घरी काही खायचं नाही. त्याबरोबर तिला आता कुमुदिनी म्हणते, हो कारण आज सत्यनारायण घालायचं आहे ना. इतक्यात त्या ठिकाणी विजया येते. विजयाला आजी विचारते, काय गं तू गुरुजींना सांगितलंस ना विजया. विजया म्हणते, हो पण त्यांना यायला जमणार नाही आहे, पूजा कॅन्सल झाली आहे. त्याबरोबर आता हे ऐकून आजी म्हणते, काय पूजा कॅन्सल कशी काय झाली, तू आधीपासूनच गुरुजींना सांगून ठेवलं नव्हतंस का. त्याबरोबर विजया म्हणत असते, आधीपासून सांगण्यासाठी आधीपासून गोष्टी माहीत असाव्या लागतात. नाही मला तर या शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाबद्दल काहीच माहीत नव्हतं, सगळं अचानक ठरलं. मग गुरुजींना मी सांगितलं तर गुरुजी म्हणाले की मी बिझी आहे, त्यामुळे आता गुरुजींनी पुढची तारीख दिली. त्यावर मग आता आजी म्हणते, अगं विजया आपण सत्यनारायण तर पुढे नाही ना ढकलू शकत, काहीतरी करावं लागेल. त्याबरोबर विजया म्हणते, हो करावं तर लागेल. त्यावर मग आजी म्हणते, काय करायचं मग आता. विजया म्हणते, वाट बघायची, वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काहीही दुसरा पर्याय नाही आहे. तसंही जर आपलं आधीच सगळं ठरलेलं असतं, लग्न कुठे होणार आहे, काय होणार आहे, सत्यनारायण कधी घालणार आहे, तर आपण आधीपासून सगळी तयारी करून ठेवू शकतो ना. त्यानंतर मग आता लगेच शौर्य म्हणतो, बरं आम्ही जाऊन येतो आजी, ऊर्जा चल. त्यावेळी मग आता विजया म्हणते, एक मिनटं तू अशी जाणार आहेस माहेरी. त्यावर ऊर्जा म्हणते, हो. त्याबरोबर विजया म्हणते, आणि दागिने कुठे आहेत. ऊर्जा म्हणते, हे काय मी घातलेत की. त्याबरोबर विजया म्हणते, अगं हे दागिने या घरात येताना तू मुलगी आलेली शिंदेंची, पण आता इकडनं बाहेर पडताना तू जहागीरदारांची सून म्हणून बाहेर पडणार आहेस, तुझ्या अंगावरती हे एवढेच दागिने. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते, मग नेमके किती दागिने घालायचे. त्याबरोबर लगेचच आता विजया म्हणते, थांब इथेच आले मी. लगेचच विजया तिकडनं वरती जाते आणि एक बॉक्स घेऊन येते. तो बॉक्स ताबडतोब दिव्याच्या हातामध्ये देते आणि उघडते. त्यातले दागिने बघून दिव्याचा आ वासून राहतो. त्यानंतर मग आता विजया त्यातला एक एक दागिना काढून ऊर्जाला घालत असते. चोकर हार, लक्ष्मी हार, त्यानंतर ठुशीत आणि असे बरेच दागिने, हे सगळे दागिने जेव्हा विजया ऊर्जाला घालत असते, ऊर्जाला या दागिन्यांची सवय नसल्यामुळे तिला जड वाटत असतं. मग आता पाटल्या, बांगड्या, कानातले, वेली, त्याचबरोबर गळ्यात आणखीन भरपूर सारे दागिने, हे सगळं काही ती घालत असते. आता दिव्याला हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो. दिव्याला असं वाटत असतं की मी एवढी वर्ष या घरात आहे, पण माझ्या अंगावरती कधी या घरात यांना दागिने घालावे असं वाटलं नाही का. तर आता इकडे ऊर्जाच्या अंगावरती विजया दागिने घालतच असते. तर इकडे दिव्याला मात्र ह्या गोष्टीचा खूप जास्त राग येत असतो. दिव्याला वाटत असतं, मला कधी असं नाही केलं आणि ह्या ऊर्जाला करतायत. मग आता विजया तिला कमरपट्टा वगैरे सगळं बांधते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ऊर्जा येणार आहे, त्यामुळे पूर्वाला खूप जास्त उत्साह संचारलेला असतो आणि पूर्वा ही आता मस्त जेवण बनवत असते. इतक्यात तिकडे काकू येतात. काकू म्हणतात की पूर्वा वा गो वा, काहीतरी मस्त बनवतस ना, खमखमीत वास सुटला नसतो. त्याबरोबर पूर्वा म्हणत असते, अहो असं काय करताय काकू, आज आपली ऊर्जा येणार आहे ना. ऊर्जा येणार आहे म्हणून मग मी सर्वच करायला घेतलं आहे, तिच्या आवडीचं आणि शौर्याच्या आवडीचं सुद्धा. शौर्याला आवडतात म्हणून लाडू केलेत, ऊर्जाला आवडतात म्हणून पराठे केलेत, खीर केली म्हणून पुरी केली आणि थोडासा चिवडा बनवून घेतला. म्हणजे कसं आता ऊर्जाला तिच्याबरोबर हे सगळं पाठवून देता येईल ना. त्याबरोबर आता काकू म्हणतात, अगं हे सगळं कशात पाठवून देतस तिच्याबरोबर. त्याबरोबर ऊर्जाची आई म्हणते, अहो काकू तुम्हाला माहिती आहे ना आपल्या ऊर्जाची सवय कशी आहे ते, काम करत राहिली की तिला भूक लागली आहे याच्याकडे सुद्धा तिचं लक्ष राहत नाही आणि मग मध्येच तिला भूक लागते, म्हणून म्हटलं मध्ये हा असा खाऊ पाठवून द्यावा तिच्याबरोबर. त्याबरोबर मग काकू म्हणतात, गो आता एवढ्या मोठ्या घरात लगीन करून गेली असं आपली पोर, तुका काय वाटतं ती ह्या सगळा खाऊ खाणार असा काय तिकडे. आता ती थैसर पिझ्झा आणि पास्ता खात असताना. त्याबरोबर मग आता लगेच
पूर्वा म्हणते नाही नाही काकू, माझी ऊर्जा तशी अजिबातच नाही. एवढी वर्ष ती हाच खाऊ खाऊन मोठी झालेली असा, त्यामुळे ती हाच खाऊ खाणार बघा. तिला हेच सगळं आवडतो. त्याबरोबर काकू म्हणतात बरं ग बरं, तुला वाटतंय ना मग दे तू. तर आता लगेचच पूर्वा म्हणत असते मी एक काम करू का काकू, थोड्याशा चकल्यासुद्धा बनवू का, त्यासुद्धा ऊर्जाबरोबर देईन. नाही म्हणजे चकल्या तिला खूप जास्त आवडतात ना, म्हणून जराशा देईन म्हणते. काय वाटतं तुम्हाला? त्याबरोबर मग आता काकू म्हणतात गोबत झाला, या खेपेक इतका दे, पुढच्या खेपेक दे त्या सगळा. त्याबरोबर मग आता ऊर्जा जाते आणि तिने काकूंसाठी जो डब्बा बनवून ठेवलेला असतो तो डब्बा घेऊन येते आणि म्हणते आणि काकू हे तुमच्यासाठी. त्याबरोबर काकू म्हणतात गो माझ्यासाठी किती आहे, मला नको, ऊर्जासाठी बनवलं असंच मग ऊर्जाक दे सगळा. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते काकू ऊर्जासाठी केलेल्यातून तुम्हाला देतच नाही, तुमच्यासाठी मी हे वेगळंच बनवलं होतं म्हणून हे तुम्हाला देते, हे घ्या. त्याबरोबर मग आता काकू म्हणतात अगे कशा एकट्याने कित्याक एवढा खपलंस, माका पण बोलूचा होतास ना, मी पण इलं असतंय, आपण मिळून बनवलं असतं. त्याबरोबर मग आता काकूंनी हे असं म्हटल्यावर पूर्वा त्यांच्याकडे बघते. काकू म्हणत असतात तसं पण मी काय करतोय, घरात बसून तर असते. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते नाही काकू बरोबर आहे, पण मी विचार केला मी बनवावं माझ्या हाताने, आणि आता तसंही वेळ जावा म्हणून काहीतरी तर करावं लागेलच ना. त्यावर काकू म्हणतात आता ह्या वेळेचा काय काढलंस मध्येच. त्यावर ऊर्जा म्हणते काकू अहो ऊर्जा लग्न करून गेल्यापासून माझा वेळच जात नाही, काहीच सुचत नाही, असं वाटतं आता माझी मनू कुठून तरी येईल आणि मला आई अशी हाक मारेल. हल्ली तर ना मला सतत आई आई असे भासही होता तो, नंतर कधीतरी पटकन वाटतं आता माझी मनू कोर्टातून येईल आणि माझ्यासमोर बसेल, मग मी ताबडतोब तिला माझ्या हातांनी जेवायला वाढेन. होत मात्र तसं काहीच नाही हो, पण भास मात्र मला सतत होत राहतात. सतत असं वाटत राहतं की कुठून तरी मनू येईल, अशी येईल तशी येईल, काहीतरी होईल, पण ते येतच नाही हो. त्याबरोबर मग आता काकू सांगत असतात क्या गो असं काय करतंस, आता एवढी वर्ष तुम्ही दोघीजणी एकीमेकीसाठी होतस ना, मग आता तुका आठवण येणं स्वाभाविक असा, पण आता असा रडूचा नाही गो बाय, आता आपल्या पोरीचा सगळा चांगला झाला असा म्हणायचा आणि गप रवायचा, कळता का तुला. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते हो ना, सगळं चांगलं झालं असंच तर म्हणायला हवं, म्हणूनच तर हे एवढं सगळं तिच्यासाठी बनवलं आहे ना. त्याबरोबर काकू म्हणत असतात तुकाच काय तिची आठवण नाही आहे ना, आमका पण येता गो, आपली पोर ऊर्जा कशी चुणचुणीत असा. काकू म्हणान हाक मारता, आज माका तिची आठवण येताच. त्याबरोबर मग आता आई म्हणत असते खरंच माझी पोर येणार याचा मला खूप आनंद झाला आहे. मग काकू म्हणतात गे येणार बोलतंस, पण काकण सोडविण्याचा काय मुहूर्त नसता, मग हे ऊर्जा आणि शौर्यने काही वेळ दिली असा काय, ते किती वाजेपर्यंत येतील असा काय. त्यावर मग पूर्वा म्हणते नाही त्यांनी वेळ तर काही सांगितलेली नाही आहे, आपण थोडा वेळ वाट बघू, नाही तर मग मी फोन करून बघेन. तर इकडे ऊर्जा ही दागिने घालून झाल्यावर विजयाला विचारते हे एवढे सगळे दागिने घालायचेत. त्याबरोबर विजया म्हणते हो अर्थात हे सगळे दागिने तुला घालायचेत. त्यावर ऊर्जा म्हणते पण हे दागिने एवढे. त्याबरोबर मग विजया म्हणत असते जास्त झाले चाळीच्या हिशोबाने. त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा म्हणते पण हे एवढे दागिने. त्याबरोबर आजी म्हणते काय केलं आहेस तू हे विजया, अगं कसं दिसतंय तुला, एवढं नाही सवय. त्याबरोबर मग विजया म्हणत असते तिला सवय नसली तरी सवय करून घ्यायला हवी ना आईसाहेब, नाही म्हणजे ह्या घरातून जेव्हा ती बाहेर पडेल तेव्हा ती जहागीरदारांची सून म्हणून बाहेर पडेल, इतर लोक तिच्याकडे बघतील. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते पण हे एवढे दागिने मला खरंच नाही हो सवय एवढ्या दागिन्यांची. त्याबरोबर मग आता विजया म्हणते अगं पण मी हे सगळे दागिने तुला दिलेलेच नाही आहेत, मी हे दागिने जहागीरदारांच्या सुनेला दिलेत आणि जहागीरदारांच्या सुनेला हा थाट शोभतो, समजलं ना. जेव्हा तू इकडनं जाशील तेव्हा 4 लोक तुला बघतील, तेव्हा लोक काय विचार करतील, जहागीरदारांची सून ही अशी लंकेची पार्वती. तर ऊर्जा म्हणत असते नाही हो, पण मला खरंच एवढ्या दागिन्यांची काही गरज नाही आहे. त्याबरोबर मग विजया म्हणते एक मिनटं, दागिन्यांची गरज नाही आहे म्हणजे, अगं मी काय तुला हे दागिने कायमचे देऊन नाही टाकलेले, म्हणजे तुला काय वाटलं हे दागिने मी तुला दिलेत, नाही, हे दागिने मी फक्त आजच्या पुरतं तुला घालायला दिलेत. आता हे दागिने मी तुला कसे देऊन टाकेन बरं, तुझ्याकडे तात्पुरते वापरायला दागिने नाही आहेत ना, म्हणून मी तुला हे दागिने दिलेत. आणि तसंही जहागीरदारांच्या मानाने हे दागिने कमीच आहेत, फक्त चाळकऱ्यांसाठी खूप वाटत असतील.
कळलं ना? त्यामुळे हे दागिने तू घाल आणि हो, काही हरवू नकोस हां. त्याबरोबर मग आता आजी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा अगं तू या घरची लक्ष्मी आहेस. तू जर हे दागिने घातलेस ना तर आणखीन हे घर धनधान्याने, समृद्धीने, समाधानाने भरून जाईल. तर आता लगेचच विजया म्हणत असते, हरवू नकोस हा दागिने. नाही, हा गळ्यात आहे तो 20 तोळ्यांचा, हा वरचा 15 तोळ्यांचा, हा 10 तोळ्यांचा आणि हा तर माझ्या आजी सासूबाईंनी मला दिलेला दागिना आहे. नाही म्हणजे आपण जहागीरदार आहोत. जहागीरदार असे 15-20 दागिने खरेदी करू शकतात, पण काय आहे ना, उगाचच्या उगाच खानदानी दागिने आहेत ते हरवायला नको, प्रॉब्लेम नको ना. त्यावर ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी घेईन काळजी. नाही, माझ्याकडे जर दुसऱ्याची वस्तू असेल ना तर मी जीवाच्या पलीकडे ती वस्तू जपते. त्याबरोबर शौर्यसुद्धा म्हणतो, मॉम काळजी करू नकोस, ऊर्जा रिस्पॉन्सिबल आहे, ती जपेल व्यवस्थित सगळं. त्याबरोबर आता मग विजया म्हणते, ठीक आहे बरं. मग लगेचच आता आजी पुढे सरसावते आणि आजी आता ऊर्जेच्या हातामध्ये स्वतःच्या हातातले 2 काकण काढते आणि घालू लागते. हे सगळं काही आता दिव्या बघत असते. दिव्याला कोणी काहीच दिलं नव्हतं आणि ऊर्जाला मात्र सगळेजण एवढं काही काही देत असतात. आजी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा हे काकण तुझ्या हातात ठेव. ऊर्जा म्हणते, आजी अहो हे. त्यावर आजी म्हणते, हा माझा आशीर्वाद आहे ऊर्जा, नाही म्हणू नकोस. मग ऊर्जा काही बोलत नाही. आजीला आता विजयाचा राग आलेला असतो. त्यामुळे मग आजी म्हणते, हा माझ्याकडून तुला तुझ्या लग्नाचा आहेर आहे, हे मला परत करण्याची गरज नाही ऊर्जा. आता तिने असं म्हटल्यावर मग आता मात्र आजी ही विजयाकडे रागाने बघते. त्यानंतर ती ऊर्जाला म्हणते, बरं आता माहेरी चालली आहेस, खूप सुंदर दिसतेस, गोड दिसतेस, छान जा. आणि मग लगेचच आता आजीला ऊर्जा नमस्कार करते. तशी इकडे विजया म्हणते, आईसाहेब मला जरा बाहेर जायचं आहे, मी येते जाऊन. आणि ती घरातनं बाहेर पडत असते. त्याबरोबर आजी विजयाला म्हणते, अगं पण तू नेमकी चालली तरी कुठे आहेस? त्याबरोबर मग आता विजया ही म्हणत असते की बाहेर थोडं काम आहे, कामासाठी चालली आहे. आजी म्हणते, क्लबमध्ये चालली आहेस का? त्यावर विजया म्हणते, नाही हो, क्लबमध्ये कुठे? क्लबमध्ये गेले की हल्ली लोक फक्त एकच प्रश्न विचारतात, शौर्याच्या लग्नाबद्दल, आणि त्याच्यावरती तर माझ्याकडे काही उत्तरच नसतं ना. त्यामुळे मी क्लबमध्ये नाही जाते. मेंटल हेल्थ व्यवस्थित कशी राहील याच्या सेमिनारला जाते. मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य, ते व्यवस्थित ठेवायचं आहे ना माझं मला सध्या, त्याच्यासाठी चालली येते. एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा चल आपणही निघूया. तसं लगेचच आजी ऊर्जा आणि शौर्याला म्हणते, ऊर्जा तिकडे आईकडे जातेस, आईने तुझ्यासाठी खूप पदार्थ केले असतील, पण तिकडे काहीही खाऊ नकोस हां, आणि घरी लवकर परत या. त्याबरोबर शौर्य म्हणतो, आजी अगं पण पूजा तर कॅन्सल झाली आहे ना, मग लवकर काय यायचं आहे? त्याबरोबर मग आजी म्हणत असते, शौर्य मी सांगते तेवढंच सध्या करा, तिकडे काही खाऊ नका आणि तिकडनं लवकर घरी या काय. त्याबरोबर मग ऊर्जाला आजी विचारते, ऊर्जा बेटा तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगितलं आहेत ना मग तसंच होईल. त्याबरोबर मग आजी खुश होते. त्यानंतर ऊर्जा आणि शौर्य तिकडनं निघून जातात. तर आता इकडे आजी विचार करते की विजयाचं हे काय चाललं आहे. नाही म्हणजे ऊर्जा बिचारी काही बोलत नाही, मुक्याचा मार सहन करते. तर आता विजयाचं अति होत चाललं आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अर्पिता असते ती मात्र आता तिच्या वडिलांना डिझाईन्स दाखवत म्हणते, डॅड हे बघा मी हे लग्नाचे काही लोकेशन्स फायनल केलेले आहेत. डॅड मला ना डेस्टिनेशन वेडिंग हवं आहे, त्यामुळे त्या अकॉर्डिंग आपण तयारीला लागूया. आता हे सगळं काही विक्रांत बघत असतो. विक्रांतला हे सगळं बघून आश्चर्य वाटत असतं. अर्पिता म्हणत असते, डॅड बघा ना मी हे डिझाईन 3 सिलेक्ट केलेत आणि याच्यापैकी ना मला हे डिझाईन तर ना खूपच जास्त आवडलं आहे. तुम्हाला ना मी या सर्व डिटेल्स मेल करते, तुम्ही मेल चेक करा, तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही ते तुम्ही मला सांगा काय, म्हणजे त्या अकॉर्डिंग आपण दोघं मिळून सगळं डेकोरेशनचं फायनल करू. बाप रे, अहो डॅड अजून मला शालू, साड्या, शौर्याची शेरवाणी, मला सगळ्याचे डिझाईन्स बघायचे आहेत डॅड. आणि मेहंदीचं तर मी विसरूनच गेली आहे, मला मेहंदीचे डिझाईनसुद्धा फायनल करायचे आहेत. मी काय म्हणते आहे डॅड, मी या सर्व गोष्टींचं ना सगळं फायनल करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला फायनल आउटकम दाखवते. आणि सध्या मला ह्या ज्या डिझाईन
डिझाईन्स आवडल्या आहेत ना, मी त्या तुम्हाला मेल करून ठेवते. नाही म्हणजे कसं तुम्हाला सगळं समजून जाईल आणि सर्व गोष्टी सोप्या होतील. डॅड बाप रे, लग्नाची अजून काहीच तयारी झालेली नाही आहे, केवढी कामं बाकी आहेत. एवढं बोलून आता ती तिकडनं जाते. त्याबरोबर विक्रांत लगेचच पुढे सरसावतो आणि म्हणत असतो, डॅड अहो काय चाललं हिचं, कशी वागते हिला वेड वगैरे लागलं आहे का? त्याबरोबर मग आता लगेच शिर्के म्हणतो, मला सुद्धा काळजी वाटते. तसा आता लगेच विक्रांत म्हणतो, पण डॅड त्या दिवशी तुम्हाला त्या शौर्याच्या लग्नात जाऊन तमाशा करण्याची काय गरज होती? तुम्ही त्याच्या लग्नात जाऊन तमाशा केलात, त्यामुळे आता माझंसुद्धा लग्न त्या तीर्थाबरोबर नाही होणार. त्याबरोबर मग आता लगेचच शिर्के त्याला म्हणत असतो, इथे एक करिअरचा पत्त्या नाही आहे आणि तुला लग्नाचं पडलं आहे. हां, करिअरचं काय? जर यावेळी इलेक्शनमध्ये तू हरलास ना, तर तुला कोणीही पोरगी देणार नाही आहे, समजलं का तुला? त्याबरोबर आता तो म्हणत असतो, डॅड अहो. त्याबरोबर मग आता लगेचच शिर्के म्हणतो, काय डॅड अहो, करिअरची काळजी करा, लग्नाचं नंतर बघू, लग्न व्हायचं वय काही निघून जात नाही आहे. त्याबरोबर मग आता विक्रांत म्हणतो, डॅड तुम्ही काळजी करू नका, ही केस कन्फर्म आपणच जिंकणार. त्याबरोबर शिर्के म्हणत असतो, पूर्वी मलासुद्धा असंच वाटायचं पण आता असं नाही वाटत. त्याबरोबर आता लगेचच त्याला इकडे विक्रांत म्हणतो, पण का डॅड? त्याबरोबर शिर्के म्हणत असतो, का? अरे कळत नाही आहे का तुला? चारही बाजूंनी संकट सोबत आली आहे. एका बाजूला ती ऊर्जा, दुसऱ्या बाजूला सगळे विरोधक. अरे ते सगळे विरोधक आहेत ना, आपल्यावरती टपूनच बसलेत की आपल्याबद्दल त्यांना कधी काहीतरी चघळायला मिळतं आहे. त्याबरोबर मग शिर्के म्हणत असतो, तू ना जरा काळजी घे, जपून वावर. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, डॅड कूल काम डाऊन. हे बघा तुम्ही माझं ऐका, तुम्हाला ना एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. ते आहेत ना ते जहागीरदार साहेब, ते बघून घेतील त्यांना काय करायचं आहे, कसं जिंकायचं आहे ते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शिर्के म्हणतात, नाही सगळं त्या जहागीरदारवर सोडून चालणार नाही. आता मला सध्या फक्त एकच काम आहे, ते म्हणजे त्या जहागीरदाराच्या डोक्यावरती बसून राहणं, सतत त्याला फोन करणं, प्रेशराईज करणं, काय चाललं आहे केसमध्ये काय इम्प्रूव्हाइज केलं आहे. मला सतत ना त्याला म्हणजे असं करत राहावं लागणार आहे, जेणेकरून की तो काहीही मला लपवू शकणार नाही. सगळं त्याला मला सांगावं लागेल, मला सर्व गोष्टी कळत राहतील. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा आणि शौर्य हे आता काकण सोडवण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. चाळीतल्या बायकासुद्धा त्या कार्यक्रमासाठी हजर होतात. त्यानंतर मग काकण सोडवण्याचे विधी सुरू होतात. आता ऊर्जा शौर्याच्या एका हातातून काकण सोडवते, मग शौर्यसुद्धा ऊर्जाच्या एका हातातून काकण सोडवतो. काकण सोडवण्याचं आता ते कार्यक्रम सुरू असताना, वचन दिले तू मला, वचन दिले मी तुला, मी तुझ्यासाठी आतुर, तू माझ्यासाठी व्याकुळ, वचन दिले तू मला, ही साथ आयुष्याची ना सोडायचे तुम्हाला. हे गाणं जे आहे ते आता वाजत असतं मागे आणि बाकीचे सगळे आनंद घेत असतात काकण सोडवण्याच्या कार्यक्रमाचा. काकण सोडवून झाल्यानंतर मग काकू म्हणतात, चला बाबा एकदाचा झालो काकण सोडवण्याचा कार्यक्रम. बरं आता एक काम कर पूर्वा, लक्षात ठेव, हे सगळं तुला व्यवस्थित विसर्जन करायचं आहे, हां पाण्यात सोडायचं आहे. त्याबरोबर मग लगेचच पूर्वा होकार देते. तशी लगेच एक तिथे असलेली लहान मुलगी म्हणते, ऊर्जाताई लग्नानंतर तू आणखीनच क्यूट दिसायला लागली आहेस गं, खूप सुंदर. तशी लगेच आता एक दुसरी मुलगी म्हणते, हो ना गं ताई, म्हणजे तू जेव्हा आलीस ना तेव्हा तर मला कळलंसुद्धा नाही की ही तू आहेस म्हणून. त्याबरोबर लगेचच सगळे हसू लागतात आणि म्हणतात की तिकडे काय झालं, काय मज्जा झाली, आम्हाला सांग ना. आता मात्र ऊर्जा शांत होते. त्याबरोबर आता शौर्यला एक महत्त्वाचा फोन येतो. शौर्य म्हणतो, मी आलोच, हा महत्त्वाचा फोन आहे, आणि फोन उचलण्यासाठी तो तिकडनं बाजूला जातो. तर इकडे सगळे ऊर्जाला म्हणत असतात, ऊर्जा बोल ना, तू आनंदी आहेस ना, तू सगळं छान आहेस ना तिकडे तुझं. त्याबरोबर काकू तिकडे बसतात आणि म्हणतात, गो असं काय विचारतंस, आनंदी असा मगे बघता किती खुश असाता, एवढे दागिने तिच्या अंगावरती घातलेले असत मग आणखीन तुका काय हवा असा पोचपावती म्हणान, बघतंस ना पूर्वा, गो पोरीने नशीब काढलं असं आपल्या. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन हा विक्रांतकडे आलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की हे बघ, आता मी तुला उद्याच्या हिअरिंगसाठी काही उत्तरं सांगणार आहे, काही प्रश्नांची उत्तरं तुला पाठ करावी लागतील, आणि मग तो त्याला उत्तरं सांगतो त्या प्रश्नांची. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा आईला म्हणते, आई उद्या माझ्या केसचं हिअरिंग आहे, मला आशीर्वाद दे.
आता पूर्वा ऊर्जाला आशीर्वाद देते आणि म्हणत असते की माझी खात्री आहे मनू, ही केस नक्की तू जिंकणार. त्यावर आता ऊर्जा म्हणते, आई मी तुझ्या आणि बाबांच्या विश्वासावर नक्की खरी उतरणार. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.